आई लवकर बाहेर या, लवकर बाहेर या. बघा ना काय चाललंय. सुबीने अचानक आपल्या सासू सावित्री देवींना आवाज देत हाक मारली. तिचा आवाज ऐकून सावित्री देवी तर बाहेर आल्याच, पण त्याच वेळी तिची जाऊ सुनीताही धावत बाहेर आली. सावित्री देवी काही बोलायच्या आधीच सुनीता बोलली, काय झालं सुबी? एवढ्या सकाळ सकाळी का ओरडतेस? हो ग लहान सुनबाई, काय झालं? सकाळ सकाळी असं का ओरडतेस? सावित्री देवी म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यावर सुबीने बाहेरच्या दिशेला बोट दाखवत निरागसपणे म्हटलं, बघा ना आई, समोरच्या शेजारच्या दोन्ही सुना कशा भांडतायत. सावित्री देवींनी बघितलं तर शर्मा काकूंच्या घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. संपूर्ण कॉलनी तिथे जमली होती. पण तरीही सावित्री देवींना विश्वासच बसत नव्हता की शर्मा काकूच्या दोन्ही सुना भांडत आहेत. मग त्यांनी एका शेजाऱ्याला विचारलं. तेव्हा कळलं की खरंच शर्मा काकूच्या दोन्हीही सुना भांडायला लागल्या आहेत आणि शर्मा काकू त्यांना शांत करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. हे ऐकून सावित्री देवींनी आपल्या दोन्ही सुनांना तिथं सोडून शर्मा काकूंच्या घरी धाव घेतली आणि थोड्याच वेळात परत घरी आल्या. घरी येताच सावित्री देवी पुटपुटायला लागल्या, कशा या आजकालच्या सुना? आई वडिलांनी काही संस्कारच शिकवले नाहीत वाटतं. सासूबाई बिचाऱ्या शांत करतात आणि त्यांना भांडण संपवायलाच वेळ नाहीये. अरे अरे, निदान सासूची तरी थोडीशी इज्जत ठेवली असती. स्वतःच्या कुटुंबाची इज्जत एवढ्या लोकांसमोर उधळतायत. काय अक्कलच नाहीये दोघींना. बाहेर गर्दी जमून तमाशा पाहतायत आणि यांना काहीच पर्वा नाहीये की आपली इज्जत जातीये. एवढ्या जोर जोरात भांडतायत की आता भांडणात भांडी वाजणं बाकी राहिले. हे ऐकून सुबी आणि सुनीता तिथे आल्या. सुबी सावित्री देवींना पाहून मंद स्मित करत होती. हे पाहून सुनीता चकित झाली, पण सावित्री देवींचं लक्ष फक्त त्यांच्या पुटपुटण्यातच होतं. सुबी ही सावित्री देवींची लहान सून, आजच्या काळातील शिकलेली मुलगी. तिचं लग्न काही महिन्यांपूर्वीच अमित सोबत झालं होतं. अमितच्या कुटुंबात त्याचे वडील ईश्वरलाल, आई सावित्री देवी, मोठा भाऊ पंकज व त्याची बायको सुनीता आणि एक धाकटा भाऊ प्रणव होता. पंकज आणि सुनीताचंही लग्न फक्त वर्षभर आधीच झालं होतं. सुबीचं आपल्या जाऊ बरोबर खूप छान पटायचं. दोघी खूप छान राहायच्या, कारण दोघींच्या वयात फारसा फरक नव्हता. घरातले सगळे चांगले होते. सावित्री देवी साध्या सुध्या होत्या, पण शेजारच्यांच्या बोलण्यात लगेच बळी पडायच्या, विशेषतः शर्मा काकूंच्या. त्या त्यांची खास सखी होत्या आणि त्यांनाही 2 सुना होत्या. सावित्री देवींनी सुना सांभाळायचा त्यांचा अनुभव असल्यामुळे त्या बऱ्याचदा सावित्री देवींना फुसलवायच्या आणि मग सावित्री देवी आपल्या घरात कलह निर्माण करायच्या. सुनीताने मात्र सगळ्यांना सावित्री देवींच्या या स्वभावाबद्दल आधीच सांगितलं होतं. तिने आधीच ओळखून चुकली होती. थोडं सावध राहा. आई कधी कोणत्या गोष्टी मनावर घेतील सांगता येत नाही. फक्त 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट. याच शर्मा काकूच्या म्हणण्यामुळे घरात 2दा भांडणं झाली. त्या दिवशी सकाळी सुबी आणि अमित मंदिरात गेले होते. सुबीने ड्रेस घातला होता. घरातून जाताना सावित्री देवीने काहीच बोललं नव्हतं. त्या एकदम शांतपणे पूजा करत होत्या, पण परतल्यावर त्यांचा स्वर एकदम बदललेला होता. सुबी, तुला लाज नाही वाटत? मंदिरात ड्रेस घालून गेलीस?
जर साडी नेसली असतीस तर इज्जत कमी झाली नसती. सुबीने आश्चर्याने म्हटलं, आई, तुमच्या समोरच तर गेले होते, तेव्हा तर काही म्हणला नाहीत. मी काही बोलले नाही म्हणजे कधीच बोलणार नाही असा अर्थ नाही. समज नाही का तुला? स्वतःची अक्कल नाही का? शेजारच्यांच्या सुना बघ, त्यांच्याकडून थोडीशी तरी अक्कल शिक. मंदिरात जायचं असेल तर साडी नेसून जा. सुबी काय बोलणार होती, पण सुनीताने तिला इशाऱ्याने गप्प बसवलं. नंतर तिने सांगितलं, शेजारच्या शर्मा काकू आल्या होत्या आणि त्यांनीच आईच्या डोक्यात हे भरवलंय. संस्कारी कुटुंबातील सुना मंदिरात साडी नेसूनच जातात, असं काहीसं ते आईच्या डोक्यात भरून गेल्या. शेवटी संध्याकाळीपर्यंत सावित्री देवींनी राग शांत केला आणि थोडंफार बोलायला सुरुवात केली. पण संध्याकाळी जेव्हा सुबी आणि सुनीता स्वयंपाक करत होत्या तेव्हा पुन्हा शर्मा काकू आल्या. त्यावेळी सुनीता मिक्सरमध्ये चटणी वाटत होती. शर्मा काकू म्हणाल्या, आमच्या घरात तर मिक्सरमध्ये वाटलेली चटणी कोणी खातच नाही बाबा. आमच्या सुनांनी आजही पाट्यावरच चटणी वाटली आहे. सावित्री देवी लगेच म्हणाल्या, असं कसं? आपल्या सोयीप्रमाणे करायचं. माझ्या घरात माझंच चालतं. सुनांना मेहनत करणं आलंच पाहिजे. नंतर शर्मा काकू गेल्यावर सावित्री देवींनी पुन्हा सुरुवात केली. आजकालच्या सुनांकडून कामं होत नाहीत, फक्त मशीनवरच अवलंबून. सुनीताने विषय मिटवण्यासाठी म्हटलं, आई, चटणी झालीये, पुढच्या वेळी पाट्यावर करू. तेव्हा सुबी म्हणाली, पण आई, आपल्या घरात तर पाटच नाही, म्हणजे तुम्हीही मिक्सरमध्येच वाटायचा है ना? हे ऐकून सावित्री देवींनी तोंड वाकडं केलं. तू माझी बरोबरी करतेस? जी तुझी मर्जी ते कर. कोणी योग्य सल्ला दिला तर वाईट वाटतं तुम्हाला? जा, थोडं शिका शर्मांच्या सुनांकडून. आणि मग सावित्री देवीने दोघींशीही बोलणं बंद केलं. मोठ्या कष्टाने त्यांना पुन्हा समजावून घेतलं. कालच शर्मा काकूच्या दोन्ही सुनांना बाहेर साफसफाई करताना पाहून सावित्री देवी म्हणाल्या, बघा बघा, किती छान सुना आहेत. दोघी मिळून कामं करतात. थोडं शिका त्यांच्याकडून. देवाने 2 सुन्या दिल्या आहेत, पण एकही ढंगाची नाही. माझं नशीब. हे ऐकून सुबीने सुनीताला हळूच म्हटलं, या शर्मा काकू स्वतःच्या सुनांनाही सुखाने राहू देत नाहीत आणि आपल्या घरातही आग लावतात. कसल्या आहेत या? काहीतरी करावंच लागेल यार. खरं तर प्रॉब्लेम शर्मा काकू नाहीत, प्रॉब्लेम आहे आपल्या सासू आणि त्यांच्या शेजारच्या सून पुराणाचा. त्या जाईपर्यंत स्वतःही सुखाने राहू शकणार नाहीत. सुनीता म्हणाली, ज्या प्रकारे शर्मा काकूने आपल्या सुनांना हैराण केले, मला वाटतंय एक दिवस त्या स्वतःहूनच वेगळ्या राहतील. सुबी म्हणाली, मी सांगतीये, देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. त्या बहुधा देवाला पण हीच प्रार्थना करत असतील आणि बघ, ही गोष्ट आजच खरी होणार आहे असं मला वाटतंय. याचा कोणालाहीच अंदाज नव्हता. सावित्री देवी अजूनही पुटपुटत होत्या. दोघी ठाम झाल्यात की आम्ही आता सासू सोबत राहणार नाही. अरे, ज्या आईने मुलांना वाढवलं, मोठं केलं, त्या आईला सुना येताच वेगळं करायला बघतात. अजिबात संस्कार नाहीयेत. तेव्हा सुबी संधी साधून म्हटलं, आई, हेही शिकायचं आहे का? काय बकवास करतेस? काय शिकायचं आता?
सावित्री देवी रागाने म्हणाल्या. सुबीने निरागसपणे म्हटलं, आपणच तर म्हणता शेजारच्या सुनांकडून काहीतरी शिका. तर सांगा ना, आम्ही केव्हा भांडायचं आणि केव्हा वेगळं व्हायचं ते. असं म्हणत ती हसली. हे ऐकून सुनीताही हसली आणि घरात बसलेले तिघे पुरुष सुद्धा हसले. सावित्री देवींनी काहीच बोललं नाही, पण त्यांना समजलं होतं आपल्या थाळीत जे आहे त्यात समाधान मानावं. दुसऱ्यांकडे पाहून आपल्या घरात भांडणं ओढवून घेण्यात काही सुद्धा अर्थ नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.